मृत महिलेच्या अंत्यविधीनंतर असं संपूर्ण अस्थि हवेमध्ये विचित्र प्रकार, संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ। एका स्मशानभूमीत अशी कोणती घटना घडली की जिच्यामुळे गावकऱ्यांच्या अंगावर अक्षरशः काटा आला। अंत्यसंस्कार झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी असं काय दिसलं की नातेवाईक हादरून गेले। नाशिक जिल्ह्यातील त्या परिसरात सर्व काही नेहमीप्रमाणे सुरू होतं। गावातील लोक आपल्या कामात व्यस्त होते, मात्र एका कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता। त्यांच्या घरातील एका महिलेचं निधन झालं होतं आणि संपूर्ण कुटुंब शोकसागरात बुडालं होतं। घरात नातेवाईकांची गर्दी होती, प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दुःख स्पष्ट दिसत होतं। दिवसभर रडारड, सांत्वन आणि आठवणींचा ओघ सुरू होता। अखेर हिंदू परंपरेनुसार अंत्यविधीची तयारी करण्यात आली। संध्याकाळच्या सुमारास नातेवाईक मृतदेह घेऊन स्मशानभूमीकडे रवाना झाले। वातावरण अत्यंत गंभीर होतं, कुणीही जास्त बोलत नव्हतं, प्रत्येकजण आपल्या विचारात हरवला होता। स्मशानभूमीत सर्व धार्मिक विधी पार पडले, मंत्रोच्चार सुरू होते। कुटुंबियांनी जड अंतकरणाने आपल्या प्रिय व्यक्तीला अखेरचा निरोप दिला। काही वेळातच चिता पेटली आणि सर्वजण शांतपणे उभे राहून त्या क्षणाचे साक्षीदार बनले। रात्र वाढत होती। अंत्यसंस्कार पूर्ण झाल्यानंतर एक एक करून सर्व नातेवाईक आपल्या घरी परतले। दुसऱ्या दिवशी अस्थिसंकलनासाठी पुन्हा येण्याचा निर्णय घेण्यात आला। त्या रात्री सर्व काही सामान्य वाटत होतं। स्मशानभूमी शांत होती, परिसरात अंधार पसरला होता, पण याच काळोखात नेमकं काय घडलं याची कल्पना कुणालाच नव्हती। दुसऱ्या दिवशी सकाळ झाली। कुटुंबीय अस्थि गोळा करण्यासाठी स्मशानभूमीकडे निघाले। दुःख अजूनही ताजंच होतं, पण यापुढे त्यांची वाट पाहत असलेला धक्का अजूनही मोठा होता। जेव्हा ते चितेजवळ पोहोचले तेव्हा काहीतरी वेगळंच दिसलं। सुरुवातीला त्यांना आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता। त्यांनी पुन्हा नीट पाहिलं, पण दृश्य बदलत नव्हतं। चितेची राख अस्ताव्यस्त पडली होती, जणू कुणीतरी मुद्दाम ती उकरून टाकली होती। आजूबाजूच्या परिसरातही विस्कटलेला दिसत होता। हे दृश्य पाहून सर्वजण स्तब्ध झाले। सुरुवातीला काहींना वाटलं की कदाचित एखाद्या प्राण्याने हा प्रकार केला असेल, पण जसं निरीक्षण वाढलं तसतसं अनेक प्रश्न निर्माण होऊ लागले। कारण राख फक्त विस्कटलेली नव्हती, त्यापेक्षा भयानक गोष्ट म्हणजे अस्थि जिथे असायला हव्या होत्या तिथे त्या नव्हत्याच। अस्थि पूर्णपणे गायब झाल्या होत्या। क्षणातच तिथे खळबळ उडाली। नातेवाईक एकमेकांकडे पाहू लागले, कुणालाच काही समजत नव्हतं। शेवटी रात्रीच्या अंधारात स्मशानभूमीत घडलं तरी काय होतं? घटनेची माहिती गावात वाऱ्यासारखी पसरली। काही तासात चर्चा सुरू झाली। लोक विविध तर्कवितर्क लावू लागले। काहींनी याला चोरी म्हटलं, तर काहींनी यामागे काहीतरी गूढ असल्याचा दावा केला। स्मशानभूमी हे असं ठिकाण असतं जिथे सामान्यतः लोक रात्री जाणं टाळतात, त्यामुळे या घटनेनंतर अनेकांच्या मनात भीती निर्माण झाली। काहींनी तर रात्री तिथे जाणंच बंद केलं। दरम्यान नातेवाईकांनी घटनास्थळाचा बारकाईने विचार सुरू केला। अंत्यसंस्काराच्या वेळी घडलेल्या प्रत्येक गोष्टीची आठवण काढली जाऊ लागली आणि याच वेळी एक महत्त्वाची बाब त्यांच्या लक्षात आली। अंत्यसंस्काराच्या वेळी मृत महिलेच्या अंगावर काही सोन्याचे दागिने होते। परंपरेनुसार ते तसेच ठेवण्यात आले होते। हा तपशील समोर आल्यानंतर संपूर्ण घटनेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला। आता संशयाची दिशा वेगळीच वळू लागली होती। गावात चर्चा रंगू लागल्या। कुणी म्हणत होतं की दागिन्यांसाठी चोरांनी स्मशानभूमीत प्रवेश केला असावा, तर कुणी यापेक्षाही वेगळ्या शक्यता व्यक्त करत होतं। काही जणांच्या मते अस्थि गायब होणं ही सामान्य गोष्ट नव्हती, त्यामुळे अंधश्रद्धा, अघोरी प्रकार किंवा इतर गूढ कारणांबाबतही कुजबूज सुरू झाली। मात्र या सर्व चर्चा केवळ अंदाजांवर आधारित होत्या। प्रत्यक्षात काय घडलं होतं याचा कोणताही ठोस पुरावा त्यावेळी उपलब्ध नव्हता। नातेवाईकांच्या मनात दुःखाबरोबरच संतापही वाढत होता। मृत व्यक्तीच्या अंतिम विधीशी छेडछाड झाल्याची भावना त्यांना अस्वस्थ करत होती। गावातील ज्येष्ठ नागरिकही या घटनेबद्दल चिंता व्यक्त करत होते, कारण अशा प्रकारच्या घटना अत्यंत दुर्मिळ मानल्या जातात आणि समाजात भीतीचं वातावरण निर्माण करतात। एकीकडे लोक प्रश्न विचारत होते, तर दुसरीकडे उत्तर कोणाकडे नव्हतं। रात्रीच्या त्या काही तासात स्मशानभूमीत नेमकं कोण आलं होतं आणि त्यांचा हेतू काय होता? हळूहळू सर्व धागेदोरे एकत्र जोडले जाऊ लागले। राख विस्कटलेली असणं, अस्थि गायब होणं आणि दागिन्यांची माहिती, या सर्व गोष्टी एकाच दिशेकडे इशारा करत असल्याचं अनेकांना वाटू लागलं। अखेरीस नातेवाईकांनी असा संशय व्यक्त केला की मृत महिलेच्या अंगावरील सोन्याचे दागिने मिळवण्यासाठी अज्ञात व्यक्तींनी चितेशी छेडछाड केली असावी आणि त्याचवेळी अस्थिही गायब झाल्या असाव्यात। मात्र हा केवळ संशय असून नेमकं सत्य काय आहे हे तपासानंतरच स्पष्ट होणार आहे। पण या एका घटनेने नामपूरसह संपूर्ण परिसर हादरला आणि आजही लोकांच्या मनात एकच प्रश्न आहे, त्या रात्री स्मशानभूमीत नेमकं घडलं तरी काय?